नमस्कार। कोल्हापूर की रणरागिणी भारतीताई पवार या संपादित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित माननीय आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, आमचे सहकारी मित्र श्री महेंद्र शेठ घरत, श्री वसंत भोसले साहेब, आमदार जयश्री जाधव मॅडम साहेब आणि त्यांचे सहकारी सन्माननीय व्यासपीठ व उपस्थित बंधू भगिनी व त्यांचे कुटुंबीय। ह्या पुस्तकाचं नाव आहे कोल्हापूरची रणरागिणी भारती पवार। मला जर विचारलं तर त्याच्यामध्ये मी आणखीन एक शब्द ॲड केला असता, कोल्हापूरची रणरागिणी तसेच उरणची रणरागिणी। कारण 1984 साली जे उरणचं अख्ख्या देशात प्रसिद्ध झालेलं शेतकरी आंदोलन होतं, त्यामध्ये त्यांचा जो सहभाग आहे तो खरोखर म्हणजे विचार करण्यासारखा आहे। म्हणजे त्या भागातल्या नसूनसुद्धा त्यांनी जे आमच्या भागासाठी केलेलं कार्य होतं ते फार महत्त्वाचं होतं। या बाबतीत आपल्याला मला वाटतं श्री महेंद्र शेठ घरत आपल्याला नंतर जास्ती माहिती देतील। मी त्या विषयात फारसं काय बोलत नाही का, महेंद्र शेठना खूप त्या विषयावर बोलायचं आहे। भारतीताई ह्या पुरोगामी युवक संघटना, जी शेतकरी कामगार पक्षाची संघटना होती, त्याच्या उपाध्यक्ष होत्या व त्या माध्यमातून त्या बऱ्याचदा दिबा पाटील साहेबांबरोबर, दिबा पाटील साहेबांचे जे महाराष्ट्राचे दौरे असायचे त्यांच्याबरोबर त्या असायच्या अनेक दौऱ्यांमध्ये। त्याच्यातलं मुख्यत्वे मला इथे एक गोष्ट सांगावी वाटेल, जेव्हा मंडल आयोगाची अंमलबजावणीचा प्रश्न आला होता, इतर मागासवर्गीयांकरता मंडल आयोगाच्या शिफारसी अंमलात आणाव्याची मागणी झाली होती व तो विषय सरकारकडे चर्चेला आला होता व त्या मंडल आयोगाच्या शिफारसी आम्हा ओबीसींना लागू व्हाव्या याच्यासाठी दिबा पाटील साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्रभर दौरे केले होते व या दौऱ्यामध्ये भारतीताई पवार ह्या ओबीसी नसताना, मराठा असताना सुद्धा अतिशय हिरिरीने त्यांनी त्या लढ्यामध्ये भाग घेतला होता व दिबा पाटील साहेबांच्या बरोबरीने त्या फिरत असत। ही गोष्ट सांगत असताना मला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अतिशय जबाबदारीने सांगायची आहे। आज जो अतिशय चर्चेत असलेला विषय आहे आजच्या अलीकडच्या काळातला, म्हणजे मराठा आरक्षणाचा जो विषय चाललेला आहे, त्या बाबतीत मी सगळ्यांची परवानगी घेऊन काही दोन शब्द बोलणार आहे। जेव्हा मंडल आयोगाच्या शिफारशी अंमलात आणण्याचा विषय होता त्यावेळी दिबा पाटील साहेबांनी मराठा समाजाला सुद्धा अतिशय जबाबदारीने मी बोलत आहे, मराठा समाजाला सुद्धा ओबीसीमध्ये समावित करावं असं विषय मांडला होता। परंतु त्यावेळच्या मराठा नेत्यांनी त्या विषयाला परवानगी दिली नाही। मराठा समाजाचं ओबीसीमध्ये समावेश झाला नाही। कदाचित तर त्यावेळी तो ओबीसीमध्ये समावेश झाला असता तर आज मोठ्या प्रमाणात जे मराठा समाजाला रस्त्यावर उतरायला लागलेलं आहे ते कदाचित लागलं नसतं। विषय असा आहे की अशा महत्त्वाच्या अनेक प्रश्नावर भारतीताई पवार, माझ्यापुरतं मी बोलतो, त्यांचे इतर कार्य तर आहेतच, दिबा पाटील साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढलेले आहेत। अशा या भारतीताई पवारांचं एक उदाहरण म्हणजे त्यांचं ऑपरेशन, सर्जरी झालेली होती, परंतु सर्जरीचे जे टाके होते ते सुकले सुद्धा नव्हते। अशा परिस्थितीत त्या उरणच्या हुतात्म्यांचा जे आम्ही दरवर्षी कार्यक्रम करतो आदरांजली वाहण्याचा, त्या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहिल्या होत्या। अशा या ज्या भारतीताई आहेत त्यांना मी दिबा पाटील साहेबांच्या पाटील कुटुंबियांतर्फे असंच योग्य ते कार्य करत राहायची उर्मी राहो व त्यांच्या आरोग्य त्यांचं पुढील आरोग्य अतिशय आरोग्यदायी राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। बऱ्याच वक्तव्यांना बोलायचं असल्यामुळे फार काही बोलत नाही आहे, थांबतो। धन्यवाद।